त्यांनी कुठेतरी दुजोरा दिला ना पवार साहेबांच्या. नाही मला काय कोणती मी काय ऐकलं नाही. मला जे कॉमन प्रश्न आहेत तेवढे माहिती आहेत. मी सगळे उठून आलेलो आहे. मी काय पेपर वाचलं कोण काय बोललं याच्याबद्दल मला काय माहिती. जरांगे पाटलांचं असं म्हणलं की मुख्यमंत्र्यांनी आंदोलन षडयंत्र रचलेलं ह्याच्याबद्दल मला काय माहित नाही. पण माझं एक म्हणणं आहे, एवढं स्पष्ट बहुमत तुम्हाला असताना तुम्ही सगळ्यांनाच आश्वासन देऊन ठेवलंय, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण, असं तुला आरक्षण, तुला आरक्षण, तुला आरक्षण करता 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 एक तर सगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण केला. आणि तुमचं हेच काम आहे ना, तुमच्यात हिंमत ताकद सगळं आहे. लोकसभेमध्ये कायदा पारित करा ना. जर तुम्ही निवडणूक आयोगाची रचना बदलू शकता, म्हणजे निवडणूक आयोग निवड समितीची, तर तुम्हाला हे बदलायला किती वेळ लागतं? द्या ना 70% आरक्षण. बिहारमध्ये झालेली जातीय जनगणना काय दाखवते? तर बहुजनांची संख्या ही 80-85% अधिक आहे. जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी, हे जे काशीराम साहेबांनी म्हटलं होतं ते वाक्य मला आजही लागू करा ना भारतात. जे समाज मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, स्वातंत्र्य काळापासून लांब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. साधा प्रश्न आहे. संजय गायकवाडांचं वक्तव्य येते की बाबा आतापर्यंत लोकप्रतिनिधी फोडण्यामध्ये शरद पवारांचा हातखंडा आहे, अशाच त्याच बरोबरीने कोणी त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही असं संजय गायकवाड सातत्याने अशी विधान करतात. कशा पद्धतीने? ते महान फिलॉसॉफर आहेत, ते महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्याबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काही बोलू शकत नाही. हिंदी नहीं होती है।